निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। आदिवासी महिलेला पाणी भरण्याच्या कारणावरून तरुणाची मारहाण। तुझी गावात राहण्याची लायकी नाही म्हणत लाथा बुक्क्यांनी मारहाण। चीड आणणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल। आदिवासी नेते तथा भाजप नेते योगेश सूर्यवंशी यांनी घेतली या मारहाणीची दखल। आदिवासी महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी योगेश सूर्यवंशी यांचा घारगाव पोलीस ठाण्यात ठिय्या। अखेर 6 दिवसांनी पोलीस ठाण्यात रात्री फिर्याद दाखल, आरोपी देखील अटकेत। संगमनेर तालुक्यातील सारोळे पठारी येथील आदिवासी महिलेला एका गावगुंडानं मारहाण केली। आरोपीचं नाव अतिक बशीर शेख, राहणार शिंदोडी, तालुका संगमनेर, यानं महिलेला किरकोळ पाणी भरण्याच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। महिलेला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं। आता या घारगाव पोलिसांनी अतिक बशीर शेख, राहणार शिंदोडी यास अटक केली आहे। या गुन्ह्यातील अजून 2 जण मात्र फरार आहेत। ही घटना जी आहे ती पठार भागातील सारोळे पठार गावात घडली आहे। यात जैतून गुलशेन अन्सारी, राहणार सारोळे पठार, तसेच अलमिरा अतिक शेख, राहणार शिंदोडी, हे 2 जण फरार आहेत। या घटनेनं घारगाव पोलीस ठाण्याचे इंचार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा शंका उपस्थित होत आहे। यावेळी आदिवासी नेते योगेश सूर्यवंशी यांनी एपीआय हेमंत थोरात यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले की महिला गेल्या 6 ते 7 दिवसांपासून पोलीस ठाण्यात चक्रा मारत आहे, परंतु एक साधी एनसी वगळता पोलिसांनी काहीही केलं नाही। आरोपीला पाठीशी घालण्याचं काम केलं आहे। यावेळी पीडित महिलेने देखील पोलिसांवर प्रचंड अशी नाराजी व्यक्त केली आहे। बघूयात। जय श्रीराम, जय आदिवासी। पठार भागातील संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार या भागातील एक आदिवासी महिलेवर शिवीगाळ करून तिला मारहाण करण्यात आली। मारहाण करणारा हा जिहादी अतिक शेख नावाचा इसम आहे। तर या ताईने घारगाव पोलीस स्टेशनला येऊन FIR दाखल करण्यासाठी मागणी केली PIला। तर ती FIR न करता त्यांनी साधी NC घेतली। तर ही ताई 6 दिवसापासून FIR करण्यासाठी चक्कर मारत होती, पण पोलीस स्टेशननी काय यांना इथं गांभीर्याने घेतलं नाही। तर या ताई आमच्याकडे आल्या। आम्ही आज घारगाव पोलीस स्टेशन इथे आलो, PIला भेटलो। PIला सांगितलं का आपण ह्या घटनेचा व्हिडिओही बघितलेला आहे, ह्या प्रकरणाचा एक व्हिडिओ आहे मारहाणीचा, तो आपल्या मीडियामध्ये येईलच। तर या ताईला मारहाण करून प्रचंड अश्लील असे घाणेरडे शिवीगाळ त्या जिहाद्याने केलेले, त्या शेख नावाच्या। तर आम्ही PIकडे गेलो असता तर PI आम्हाला म्हणे FIR दाखल करणार नाही, तुम्हाला काय करायचं करून घ्या। ठीक आहे म्हटलं, तुम्ही FIR करू नका, आम्ही जे आमचं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांच्याशी आम्ही संपर्क करू। आम्ही त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर आता ते SP आहेत, त्यांच्याशी संपर्क झाला। आता ते कुठंतरी तयार झाले, पण याच्यावरून असं एक दिसतं की इथले PI मुजोर आहेत। अशी आमची मागणी आहे आदिवासी संघटनेकडून, भारतीय जनता पार्टीकडून। ह्या PIची बदली झाली पाहिजे। याचं कारण असं की पहिली घटना घडलेली, एक बलात्काराची घटना घडलेली, त्याच्यामधला सुद्धा आरोपी यांना पकडण्यात आलेला नाही। त्याच्या अगोदर मोर्चा निघाला होता घारगावला, त्याच्यातले काही आरोपी यांना पकडण्यात आलेले नाही। यांना म्हणजे मला वाटतं इथले जे पोलीस आहेत मलिदा खाण्यामध्ये व्यस्त आहेत। आणि ह्या ताईला अशी धमकी दिली काही पोलिसांनी इथल्या का तुम्ही हिंदुत्ववादी संघटनेकडे जर गेलात, तुमचं काम आम्ही करणार नाही आणि हिंदुत्ववादी संघटना आमचं काही वाकडं करणार नाही। ठीक आहे ना, हे सरकार हिंदुत्ववादी हे जे पोलीस आहेत यांचं काय करायचं, आम्ही त्यांचे रीतसर यांचं कायदेशीर आम्ही यांच्यावर कारवाई करणार आहोत। पण ह्या ताईच्या पाठीशी हे भारतीय जनता पार्टी सरकार आहे, हिंदुत्ववादी संघटना आहे, आणि कोण तो शेख आहे याला आम्ही माफी देणार नाही।
त्याला तर आम्ही सोडणार नाही. या ताईच्या आम्ही पाठीशी आहोत. जय श्रीराम.